गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आत्ता वाजलेले आहे जवळजवळ 12:30-1 वाजलेला आहे आणि आता मी चाललेली आहे शेतामध्ये। नेमकं पप्पा आणि मम्मी आज गावाला गेलेले, त्यामुळे वहिनी आणि मी चाललेला आहे शेतामध्ये। तर तिकडे आमच्या शेतामध्ये बायका आलेल्या आहे काहीतरी कामासाठी, तर मग आम्हाला तिकडे जाऊन थोडं त्यांच्यावरती देखरेख करायची आहे। तर आता मी आणि वहिनी चाललेला आहे शेतामध्ये आवरून सावरून। चला, तर आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे। इकडे बघा, आता आम्ही आलेलो आहे इकडे शेतामध्ये। इकडे त्या बाया आमच्या शेतामध्ये काम करताय। आता तिकडे जायचंय आपल्याला। इकडे आम्ही लागण लावलेली आहे, त्या लागण मध्ये कांदे लावलेले आहेत। काय भाभी, कुठे भाभी? भाभी माग गळली। आज लय माग राहिले भाभी। मग आपण घरचे याचे करायचे मस्त लाडू। हा ना, येऊन जायचे कुठे गावातच न्यायचे, गावातल्या मंदिरात। हा या लोक ना पळलं बायको आणू का तू दाबलाचे घ्यायचं उस करून घ्यायचं नाचून थोडं। का बरं नाचत होते पण? सर टाइमपास गाणे चालले का? गाणे चालू मग तुम्ही काय म्हणले? सुनच मानल्या ना, आणि मग मी बरोबर झाली का ते तोंडावरून येतं ना। कुठे घेतल्या होत्या? एवढं टोपे बाहेर येतील बाजारात, फक्त टोप्या बुट ते लोक बी शिजना याच्यावर आणि त्या टोपे सीझन आला का मग आपल्या शरीराची काळजी काम करायचं आणि काळजी घ्यायची। भारी ना, ऊन नाही येत चेहऱ्यावर त्याच्याने। ऊन म्हणजे ते सूर्य चमकत नाही ना, आता सूर्याचं तोंड झाल्यावर सण पप्यान सावली नाही येत बसायला जास्त। चला ना, आणि आपण तिकडे झाडा खाल्लो नाही आता बायांना भाकरी खायच्या ना, त्या जातील ना सावली, इथंच बसायचं उन्हात। कोथिंबीरच्या सावलीला बसणार आहे। द्राक्षाने लोळून मग कोथिंबीर कोथिंबीरच्या सावलीला बसता येईल पण त्यांना। हा बघा रे, ते काढून ठेवलं आज काय भाजी काय ग ओढा करते। इकडे बघा, मला आता काय भेटलेलं आहे, ऊस। मी आता खाणार आहे ऊस। चला ना जेवायला, जेवा जेवा तुम्ही। जेवण केलं ना, इकडं आली। इकडे आता यांनी सुट्टी घेतलेली आहे, जेवायला बसणार आहे। अशी कशी पंगत धरली। जेव्हा आम्ही घरी येत होतो त्यावेळेस रस्त्यामध्ये आम्हाला हे फुलपाखरू रस्त्यावरती बसलेलं दिसलं। तितक्यात माझ्या ज्या दुसऱ्या वहिनी आहेत त्यांनी पण मला बोलवलं, महालक्ष्मीचं उद्यापन करायचं होतं, त्यामुळे मग मी लगेच त्यांच्या घरी गेले। साई हो साई येतानी बघा वाटेमध्ये आम्हाला काय भेटलं, नानी त्यांच्या घरासमोर असलेलं गुलाबाचं झाड। तर बघा त्याचं फुलं किती छान दिसत आहेत। वहिनींनी त्याचा हा व्हिडिओ काढून घेतलेला होता। अगदी टवटवीत अशी गुलाबाची फुलं याला आलेली। आणि आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न घरी। घरी गेल्यानंतर आम्हाला खूप सारं आवरायचं होतं। घरी आल्या आल्या आम्ही केली सुरुवात घर आवरण्यासाठी। वहिनींनी आवरायला घेतलं किचन आणि मी घेतला हॉल आवरायला।
सर्वात आधी तर मी टेबलपासून सुरुवात केली, कारण की माझंच टेबलवरती माझ्या वह्या पुस्तकाचा इतका पसारा होता. पहिले मला तर तो आवरत होता, कारण की 4 दिवस गोदा काटला गेले, त्यामुळे इकडे घरामध्ये खूप पसारा झालेला होता. आणि संध्याकाळी उद्यापनासाठी सर्व बाया येणार होत्या, तर मग सर्वात पहिले हॉल आम्ही आवरायला घेतलं. तर इकडे पटापट टेबल आवरून झाला. त्यानंतर घर वगैरे झाडायचे होते, घर झटकून वगैरे काढायचं होतं. घर झटकून वगैरे काढून झाल्यानंतर अजून फरशी पुसायची होती, त्याच्यामुळे बरीच कामं पडलेली होती. इकडे घर झटकायला घेतलेलं आहे मी. तोपर्यंत तिकडे वहिनींनी पण किचन मधलं बरंच आवरलेलं होतं. आता हॉल जवळजवळ आवरतच आलेला आहे. आता फक्त राहिलेली आहे फरची पुसायची. तर एकदा फरची पुसून झाली की मग टेन्शनच गेलं. तर इकडे झटपट अशी फरची पण पुसून झालेली आहे. आणि आता फरची पुसून झाल्यानंतर माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं, मला टेबल आणि टीपॉय आणि टीव्ही पण पुसायचा बाकी होता. तर सो मी तो पण पटपट पुसून घेतला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे टाकायचं आहे सोफ्यावरचे कवर्स टाकायचे बाकी राहिलेले होते. त्याआधी लक्षात आलं की मम्मीने ज्या महालक्ष्मीची जी पुस्तकं आहेत ती बाजूला काढण्यास सांगितलं होतं. तर मी सर्वात आधी ती पुस्तकं चेक केली, 7 पुस्तके आहेत की नाही. ती 7 पुस्तक बाजूला काढली. त्यानंतर रांगोळी काढायची होती. तर इकडे मी एकदम फास्ट अशी सोपी रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळी मला खूप दिवसानंतर रांगोळी काढत होते, त्यामुळे काही समजत नव्हतं नेमके कसे काढू. तर मी एकदम साधी रांगोळी इथे काढलेली आहे. बट तीच रांगोळी खूप छान दिसत होती. जेव्हा प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर खूप छान वाटत होती ती रांगोळी. इथे रांगोळी काढून झालेली आहे फायनली. आता राहिलेला आहे सोफा कवर्स टाकायचे. तर एकदा मी तेच टाकून घेते. आता करायचं आहे मला मेकअप. एकदा तुम्हाला दाखवते घर कसं दिसतंय ते. बघा, सर्व क्लीन करून टाकलेलं आहे मी आता चकाचक. आता मम्मी आल्यानंतर मम्मी काहीच बोलणार नाही. तर आता आम्ही आलेलो आहे बेलाच्या झाडाखाली महादेवाची पूजा करण्यासाठी, कारण की मम्मीने आणलं होतं शमीचं पान. तर ते पान पूजेसाठी चांगलं असतं असं मम्मी बोलली, त्यामुळे मम्मीनी येता ते पान आणले आजीच्या घरून. आणि मग आता आम्ही इथे करतो आहे महादेवाची पूजा. आता मला काढायची आहे रांगोळी. सर्व बसणे ठेवून मी आता त्याच्यासमोर रांगोळी काढणार आहे. बाहेर सर्व काकूंड्यांचा पण आवाज येतोय. मग आता मला रांगोळी पटापट काढून घ्यावी लागणार आहे त्या याच्या आधी. तर एकदम साधी आणि सोपी अशी रांगोळी मी तर काढते आहे, जी इतक्यात इझिली होईल. इकडे सर्व बायका आलेल्या आहेत. आता ह्या सर्व माझ्या काकून त्याच आहेत. मम्मी त्यांना हळदी कुंकू लावते. आमच्या वहिनी आहेत. वहिनी चालव, इथं दुसऱ्या वहिनी बसणार. इथं मम्मीने सर्वांना महालक्ष्मीचं पुस्तक आणि केळ दिलेलं आहे. त्याचबरोबर सर्वांची ओटी पण भरलेली आहे.
हे 5 देते का? तर इथे महालक्ष्मीला खीरपोळी आणि भेंडीचं नैवेद्य दाखवलेलं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण थांबणार आहोत इथेच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.